हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बघणार आहे आपण किचन टिप्समध्ये आपलं फ्रीज महिनाभर क्लीन कसं ठेवायचं. आपण काय करतो ना, खूप सारा भाजीपाला आणतो. मग तो काय करायचा, क्लीन करून घ्यायचा व्यवस्थित पाण्यामध्ये. नंतर एका परातीमध्ये त्याला ड्राय करायला 20 मिनटं सोडून द्यायचं. ड्राय झाल्यानंतर काय करायचं, मी असे 4 डबे घेतले प्लास्टिकचे आपल्या फ्रीजसाठी. म्हणजे मी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भाजीपाला नाही ठेवत, पण प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते. मग मी काय करते, म्हणजे मिरच्या मी 3-4 प्रकारच्या मिरच्या आणल्या होत्या. मग त्या एकत्र मिरच्या ठेवल्या, सगळ्या मिरच्या एकत्र ठेवल्या, म्हणजे इझिली आपल्याला त्या घेता येत्या. नंतर इथं मी पालेभाजी सगळी निवडून घेतली. नंतर इथं फुलगोबी होती, ती पण कट करून ठेवली. म्हणजे कसं आहे ना, माझ्या मुलांची सकाळी स्कूल असते. मग सकाळी स्कूल असल्यामुळं काय होतं, मग स्वयंपाक थोडा लवकर करावा लागतो. त्यासाठी भाजीपाला मी अगोदर फळभाजी कट करून ठेवते. म्हणजे आपली फुलगोबी वगैरे जर असली, भेंडी वगैरे असली, तर मी ती कट करून ठेवते. एक दिवस अगोदरच कट करून ठेवते. आणि ती जर तुम्ही कॅरीबॅगच्या ऐवजी प्लास्टिकच्या डब्यात ठेवली तर ती चांगलीच समजा किंवा आपण. नंतर जे गाजर, टमाटर वगैरे असतात, तो मी फ्रीज कंटेनरमध्ये ठेवते, जो मोठा कंटेनर असतो फ्रीजचा. नंतर एक मी फुलगोबी ठेवली. मला फुलगोबीचे पराठे करायचे म्हणून ती मी एक फूल ठेवलं त्याच्यातलं. नंतर मी अद्रकीला पण एक, हे मला हळदी कुंकामध्ये आलेलं आहे प्लास्टिकचं एक भांडं, त्यात मी लिंबू पण ठेवले. नंतर तुम्ही बघू शकता आपली भाजीपाला पॅक झालेलं आहे इथं. नंतर मी फ्रीज थोडं क्लीन करून घेतलं. माझं फ्रीज अगोदरच क्लीन होतं, पण मग भाजीपाला ठेवायच्या अगोदर मी परत त्याला थोडं क्लीन करून घेतलं. व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर मी भाजीपाला आतमध्ये ठेवला. आणि खूप कमी जागा लागते जर आपण अशा डब्यामध्ये भाजीपाला जर ठेवला तर फ्रीजमध्ये, आणि अगदी सुटसुटीत दिसतं आपलं फ्रीज. आणि इझिली आपल्याला काही मिरची वगैरे जर लागली तर पटकन घेता येते. म्हणजे पुरं फ्रीज आपल्याला शोधायची गरज पडत नाही की आपली मिरची कुठे, कोथिंबीर कुठे. म्हणजे असे डबे असले की पटकन काढता येतं. ह्या डब्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ठेवली. आणि तुम्ही बघू शकता माझ्या फ्रीजमध्ये खूप सारी जागा अजून पण आहे. तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.